एका गरीब कुटुंबातला रिक्षा चालकाचा मुलगा आज केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाला आहे. अन्सार शेख, जालनाचा अन्सार शेख असं त्याचं नाव आहे. आपल्यासोबत अन्सार आहे. अन्सार, काय सांगाल, काय पार्श्वभूमी आपल्या घरची? माझी पार्श्वभूमी म्हणजे आमच्या घरी माझे आईवडील होते, माझा एक भाऊ होता आणि एक दोन बहिणी होत्या. आणि अतिशय बिकट परिस्थिती आमच्या घरची होती. बऱ्याच वेळा मला जेवायला नसायचं घरी कधी-कधी. माझे वडील एक ऑटो रिक्षा चालक होते. त्यांचं ॲन्युअल इन्कम जे होतं ते 35,000 ते 45,000 पर्यंत ते असायचं. आई घरी काम करायची आणि शेतामध्ये देखील शेतमजूर म्हणून काम करायची. तर अतिशय बिकट असं वातावरण होतं आणि त्या वातावरणामधून शिकणं हे देखील खूप मोठा संघर्ष होता. कसा अभ्यास केला आणि कसं हे यश पहिल्याच टप्प्यात हे यश मिळवलं, कसं मिळवलं हे? ॲक्च्युली मी 10वीला असतानाच ठरवलेलं की मला IAS ऑफिसर व्हायचं आहे. त्यामुळे माझा रस्ता ठरलेला होता. फक्त त्या रस्त्यावर मला धावायचं होतं आणि दररोज ॲव्हरेज माझा एक 2-2.5 वर्ष जो मी अभ्यास केला, तो ॲव्हरेज माझा अभ्यास एक 12 ते 13 तासाच्या दरम्यान व्हायचा. आणि खूप प्रचंड मी मेहनत घेतली. खूप फोकस्ड मी होतो. माझा ॲटिट्यूड, अप्रोच आणि डेडिकेशन खूप जास्त असल्यामुळे मला वाटतं की खूप लवकर मला हे यश मिळालं. मला असं वाटतं की आपला समाज, आपली व्यवस्था यामध्ये काही त्रुटी आहेत, काही चुकीच्या गोष्टी आहेत आणि ह्या समाजाकडून आणि ह्या सिस्टीमकडून ज्यांच्यावर अन्याय झाला आहे तो अन्याय मी स्वतः अनुभवलेला होता, जसं मी वेगवेगळ्या चॅनल्सवर सांगितलेलं आहे. तर ते जर नष्ट करायचं असेल तर ज्यांच्यासोबत अन्याय झाला आहे अशा विद्यार्थ्यांनी या सिस्टीममध्ये आलं पाहिजे आणि सोसायटी आणि सिस्टीम दोघांना बदललं पाहिजे आणि त्यामुळेच मी IAS होण्याचं ठरवलेलं. शिक्षण घेताना अनेक अडचणी आल्याचं सांगितलंस तू. नेमक्या काय अडचणी आल्या? धर्माचा एक मोठा अडसर वाटत होता असं तू म्हणास? खरं सांगायचं तर मला माझ्या धर्माची फारशी अडचण कुठं नाही आली. म्हणजे मला माहीत होतं की भेदभाव तो मुस्लिमांसोबत होतो, हिंदूंसोबतही होतो, SC ST सोबतही होतो, OBCंसोबत होतो, महिलांसोबत होतो किंवा कृष्णवर्गीय लोकांसोबतही होतो आणि जगभरात होतो. त्यामुळे भेदभाव माझ्यासारखी काही नवीन गोष्ट नव्हती. त्यामुळे त्याचं कधी टेन्शन मी कधी घेतलं नाही आणि त्याची फारशी अडचण झाली नाही. कुठं मला रूम नाकारली असेल, मेस नाकारली असेल, त्यावेळेस मी काहीतरी एक युक्ती केली आणि त्याच्यातून मार्ग काढला. सर्वात मोठी अडचण मला धर्माची नव्हती, तर ती माझ्या फायनान्शियल बॅकग्राऊंडची होती. अन्सारचे वडीलसुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. काय भावना आहे या प्रसंगी? तुम्हाला वाटलं होतं का की आपला मुलगा IAS होईल, एवढी मोठी परीक्षा पास होईल, अधिकारी होईल? ते तर मला पहिल्या 10वीपासून मला माहीत झालं होतं त्याचं का हा होणार आहे म्हणजे होणार आहे. म्हणून मे बी इकडून तिकडून असं तसं करून त्याला थोडंफार लावित राहिलो. काय संदेश देशील तू इतर तरुणांना? इतर तरुणांना मी 2 संदेश देऊ इच्छितो की तुम्ही कोणतंही क्षेत्र निवडा. म्हणजे तुम्ही IAS व्हायचं ठरवा किंवा इंजिनियर व्हायचं ठरवा. जे काही तुम्ही ठरवणार आहात ते खूप लवकर ठरवा, लवकर डिसिजन घ्या आणि त्या डिसिजनच्या मार्गी लागा. दुसरी गोष्ट मी त्यांना सांगेल की जगातली कोणतीच परीक्षा किती अवघड असू द्या, ती पास करणं इम्पॉसिबल कधीच नसतं. दरवर्षी कोणी ना कोणी पास होत असतं, म्हणजे ते इम्पॉसिबल नाही आहे. फक्त त्याच्यासाठी गरज असते की मला का ती परीक्षा द्यायची आहे, ती परीक्षा देण्यासाठी मला किती हार्डवर्क लागणार आहे, स्मार्ट वर्क लागणार आहे, फोकस आणि डेडिकेशन लागणार आहे आणि पेशन्स लागणार आहेत. तर त्याची तयारी असेल तर ह्या परीक्षेमध्ये किंवा जगातल्या कुठल्याही परीक्षेमध्ये यश मिळू शकतं आणि माझ्यासारखा विद्यार्थी जर पास होऊ शकतो तर कोणीही पास होऊ शकतं. नक्कीच अन्सारनं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हे यश मिळवलेलं आहे. जिद्द चिकाटीच्या जोरावर त्यानं हे यश मिळवलेलं आहे. नक्कीच ही कौतुकास्पद बाब आहे. कॅमेरामन इरफानसह मिलिंद वानखेडे, साम TV, औरंगाबाद.